आणि आता बातमी धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाडांची. दोघांमध्ये आता टोकाची शाब्दिक चकमक सुरू झाली. मला घरफोड्या म्हणणाऱ्यांनी शरद पवारांचं सर्वाधिक नुकसान केलं असं धनंजय मुंडे म्हणाले. तर काकांच्या पाठीत सुराख उपसणारे माझ्यावर टीका करतायत असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलंय. बोलता है कि मैंने घर फोड़ा, अगर पवार साहब का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जितेंद्र आव्हाड. अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुराग उपसणारा. धनंजय मुंडे आणि आव्हाडांमधली शाब्दिक चकमक शरद पवारांचं घर फोडण्याच्या आरोपांपर्यंत आणि डॉक्टर बियानींच्या मर्डरवरून चॅलेंज देण्यापर्यंत आली. धनंजय मुंडेंनी मुंब्र्यात आव्हाडांच्या विरोधातील उमेदवार नजीब मुल्ला यांच्यासाठी सभा घेतली. मला घर फोडलं म्हणणाऱ्या आव्हाडांनी शरद पवारांचं सर्वात जास्त नुकसान केलं अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. त्यावर स्वतःच्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारा मला घर फोडलं म्हणतो असा पलटवार आव्हाडांनी केला. कभी कभी तो ऐसा लगता है मुझे, पता नहीं इसकी प्यार और मोहब्बत में क्या कर दे. दिखाता एक है और मुझ जैसे इत्तू से आदमी के लिए बोलता है कि मैंने घर फोड़ा, अगर पवार साहब का पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जितेंद्र आव्हाड. हो बरोबर, एकदम बरोबर. घर फोडण्याची भाषा करणारे खरं एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडनं सगळं घेतलं आणि पळून गेलो, मीच केलं. पण हे पवार साहेबांच्या तोंडात नाही होते ना. धनंजय मुंडे कोण? हा अजित पवारचाच भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुराग उपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा. आता गोडवे गात आहेत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळं. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे. पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात याला सगळ्यांनी विचारावा. डॉक्टर बियानीचा मर्डर कोणी केला? कळवा मुंब्र्यात गुरु शिष्याची नाही तर धर्म आणि अधर्माची लढाई असून नजीब मुल्ल्यांसाठी आपण अर्जुन बनून आल्याचं मुंडे म्हणाले. धनंजय मुंडेंनी कळवा मुंब्र्यात येऊन आव्हाडांना घेरण्याची कोणतीही संधी सोडली नाही. इस लड़ाई में मैं अर्जुन बोल के आया हूं आपकी लड़ाई लड़ने. वही तो बोला मैंने, सही गलत की लड़ाई है, धर्म अधर्म की लड़ाई है, सत्य सत्य की लड़ाई है, गुरु चेले की नहीं है. किसी के बहकाव में मत आओ. धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकेन, खूप. त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला? त्याच्या मागचं कारण काय होतं? असेल हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर त्याचं उत्तर दे. चला, ओपन चॅलेंज. बियाणीचा खून कोणी केला आणि का केला? धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर आणखी एक आरोप केला. भाजपसोबत जाण्यासाठी आव्हाडांनीही सही केली. दुसरीकडे मला विधान परिषदेवर आमदार केलं तरी चालेल असं आव्हाड बोलल्याचा दावा धनंजय मुंडेंचा आहे. उसके जैसा दुगेलापन एक तरफ बोलेगा, जो अभी नजीब भाई ने बोला कि समर्थन देते समय मैंने साई दादा के डर से की सही. भाई तुझे डर की इस बात का था, दादा का नहीं था. साइन तो इसकी भी थी. फिर पता चला कि अगर समर्थन दूंगा तो यहां से कैसे खड़ा. उसने भीख मांगी कि भाई मुझे विधान परिषद दो तो भी चलेगा, लेकिन मुझे साथ लाना. मैं गवाऊं, मैं झूठ नहीं बोलूंगा. धनंजय मुंडे अजित पवारांसोबत आहेत तर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना साथ देत आहेत. मात्र प्रचारात एक एक इनसाइड स्टोरी लीक करून घेरण्याची संधी सोडली जात नाहीये. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.